नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना म्हणजे नेमकं काय, तर 5 वर्षाचं केलेलं आर्थिकतेचं नियोजन म्हणजे ज्याला आपण म्हणतोय पंचवार्षिक योजना. भारतानं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता, कारण भारत एक विकसनशील राष्ट्र होतं. त्यामुळे खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रातले उद्योगधंदे हे भारतात असलेले पाहावयास मिळतील. याच काळामध्ये भारताचं एकंदर स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचवार्षिक योजनांची स्थिती काय होती किंवा प्रगती काय होती ही सर्वप्रथम आपण या भागामध्ये पाहू आणि नंतर आपण त्या संदर्भातली पंचवार्षिक योजना, प्रत्येक पंचवार्षिक योजना डिटेल्समध्ये पाहूया. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय झालं होतं, तर स्वातंत्र्याचा लढा हा चालू होता. 1930 हे वर्ष होतं आणि या 1930 या वर्षामध्ये साधारणतः त्या काळामध्ये जे राष्ट्रवादी नेते होते, या साऱ्या राष्ट्रवादी नेत्यांच्या मनावरती जो विचार होता तो समाजवादाचा होता. आणि त्यामुळे साधारण सगळे जे नेते होते ते देशासाठी, राष्ट्रासाठी काम करत होते आणि त्याच्यातूनच त्यांच्या वरती पडलेला जो विचार होता तो समाजवादाचा होता. यानंतर मात्र काय झालं, तर 1934 मध्ये एम विश्वेश्वरय्या यांनी एक ग्रंथ लिहिला होता. आता एम विश्वेश्वरय्या हे काय, तर हे भारतातले प्रथम इंजिनियर आहेत, ज्याला त्यांचं नाव आहे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. आणि या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे त्यावेळेला म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. आणि यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच इंजिनियर डे म्हणून साजरा केला जातो. आणि यांनी एक पुस्तक लिहिलं होतं 1934 साली. त्याचं नाव होतं प्लॅनेड इकॉनॉमिक फॉर इंडिया या नावाचं पुस्तक लिहिलं होतं. आणि यामध्ये त्यांनी नियोजन करण्याचा आदेश संपूर्ण भारताला दिला होता. आणि नंतर 1936 मध्ये त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की भारताचं एकंदर प्रगती पाहिल्यानंतर त्यांनी म्हटलं, एक तर नियोजन करा अथवा नष्ट व्हा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळेला हे 2 मुद्दे विचारले जातात. एक प्लॅनेड इकॉनॉमिक फॉर इंडिया नावाचा ग्रंथ कोणी लिहिला होता, जो PSI साठी सुद्धा विचारला होता, म्हणजे कंबाईन परीक्षा होती त्याला हा प्रश्न विचारला होता. तर नियोजन करा अथवा नष्ट व्हा यासारखा प्रश्न हा सरळ सेवा भरती किंवा इतर भरत्यांना सुद्धा आलेला आपल्याला दिसून येईल. यामध्ये त्यांनी 1936 मध्ये असं म्हटलं होतं. यानंतर भारताच्या संदर्भातली प्रगती काय झाली, तर 1938 साली राष्ट्रीय काँग्रेसचं असं अधिवेशन हरिपुरा या ठिकाणी भरलं होतं. आता हरिपुरा हे आहे गुजरातमध्ये. आणि या गुजरातमध्ये भरलेल्या अधिवेशनाचे तत्कालीन अध्यक्ष होते, ज्यांचं नाव होतं सुभाषचंद्र बोस. आणि यांच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन भरलं होतं त्याच्यामध्ये एका समितीची स्थापना करण्यात आली किंवा मंडळाची स्थापना करण्यात आली, ज्याचं नाव होतं राष्ट्रीय नियोजन मंडळ. राष्ट्रीय नियोजन मंडळ याची स्थापना केली होती. आणि याचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. यांच्या अध्यक्षतेखाली
राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली होती. ती प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. राष्ट्रीय काँग्रेसचं कितवं अधिवेशन होतं तर त्याचं उत्तर असणार आहे ते 51वं अधिवेशन होतं. आणि हे अधिवेशन कुठे भरलं होतं तर ते होतं हरिपुरा या ठिकाणी भरलं होतं. आणि हरिपुरा हे गुजरातमधलं असणारं ठिकाण आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस हे या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. त्याचमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली किंवा मंडळ तयार केलं जे देशाच्या आर्थिक नियोजनाच्या संदर्भात काम करणारं होतं. आणि यानुसारच राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर काय झालं तर 1944 मध्ये मुंबईमधल्या 8 उद्योगपतींनी इतक्या उद्योगपती उदाहरणार्थ J.R. टाटा असतील किंवा आपल्याला दिसून येईल त्यामध्ये पुरुषोत्तम ठाकूरदास असतील तर यांनी एकत्र येत एक समिती स्थापन केली किंवा योजना तयार केली ज्याला म्हटलं जातं मुंबई योजना किंवा त्याला म्हटलं जातं टाटा बिर्ला योजना किंवा त्याला म्हटलं जातं बॉम्बे प्लॅन. पोलीस भरती प्रश्नपत्रिकेमध्ये 2016 साली हा प्रश्न विचारला होता की मुंबई योजना किंवा टाटा बिर्ला योजना केव्हा सुरू करण्यात आली तर त्याचं उत्तर होतं 1944 साली या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. आणि याचं काय म्हणणं होतं तर 10 ते 15 वर्षामध्ये या योजनेचा प्लॅन किंवा उद्दिष्ट असं होतं की 10 ते 15 वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न तिप्पट करणे आणि प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे व्यक्तिगत स्वरूपातलं उत्पादन जे असेल व्यक्तिगत पातळीवरचं तर ते काय करणे दुप्पट करणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येईल. यानंतर काय झालं तर 1944 मध्येच श्रीमान नारायण अग्रवाल यांनी एक गांधी विचारसरणीवर आधारलेला अशी गांधी योजना सुरू केली. एकोणीसशे मध्ये 8 उद्योगपतींनी बनवलेली मुंबई योजना किंवा टाटा बिर्ला योजना असं ज्याला म्हटलं गेलं होतं. त्यानंतर 1944 मध्येच श्रीमान नारायण अग्रवाल यांनी सुद्धा एक योजना सुरू केली होती जी गांधींच्या आर्थिक विचारसरणीवर आधारित होती जिला म्हटलं आता गांधी योजना. त्यानंतर मानवेंद्र रॉय या मानवेंद्र रॉयनी सुद्धा 1945 साली मानवेंद्र रॉय यांनी जनता योजना नावाची एक योजना सुरू केली. म्हणजे आपण पहिल्यांदा पाहतोय की 1930 पासून सुरू झालेली ही आर्थिक नियोजनाची प्रगती 1945 पर्यंत येऊन पोहोचली. आणि त्यानंतर जानेवारी 1950 मध्ये जयप्रकाश यांनी जयप्रकाश नारायण हे नाव महत्त्वाचं आहे कारण इंदिरा गांधींच्या विरोधी त्यांनी आंदोलन केलं होतं आणि भारतामध्ये इंदिरा गांधींना एक आव्हान निर्माण केलं होतं. यांनी एक योजना सुरू केली ज्याचं नाव होतं सर्वोदय योजना. ती होती 1950ची. या सर्वोदय योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं की अहिंसात्मक पद्धतीनं असं देशाचं नियोजन करावं जे शोषण विरहित असेल. म्हणजेच काय तर तळागाळातल्या लोकांवरती याचा भर पडणार नाही किंवा एखाद्याचं शोषण होणार नाही अशा स्वरूपाची सर्वांचा विकास करणारी योजना तयार करण्यात यावी असं सूचित केलं होतं जयप्रकाश नारायण यांनी. ही योजना होती 1950. पुन्हा एकदा आपण पाहू की या ठिकाणी
स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचवार्षिक योजनेची प्रगती नेमकी काय होती, तर 1930 मध्ये समाजवादाचा प्रभाव राष्ट्रीय नेत्यांवर होता. 1934 मध्ये एम विश्वेश्वरय्या यांनी काय केलं होतं, तर एक पुस्तक लिहिलं होतं, प्लॅनेड इकॉनॉमिक फॉर इंडिया. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी भारताला जो उपदेश केला होता तो उपदेश नियोजन करण्याचा होता. मात्र तरीही झालं नाही नियोजन, म्हणून 1936 मध्ये नियोजन करा अथवा नष्ट व्हा या नावाचा संदेश देण्यात आला होता. आता एम विश्वेश्वरय्या यांचा दिवस हा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणूनही साजरा केला जातो. 1938 मध्येच राष्ट्रीय काँग्रेसचं 51वं अधिवेशन हरिपुरा या ठिकाणी भरलं होतं आणि हरिपुरा हे गुजरातमध्ये आहे. तर त्याचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस. आणि त्याच काळामध्ये राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली आणि ती कोणाचे अध्यक्षतेखाली होती, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या. त्यानंतर 1944 मध्ये 8 इतके उद्योगपती एकत्र आले, ज्याच्यामध्ये टाटा बिर्लांसारखे उद्योगपती होते. त्यांनी मुंबई योजना किंवा टाटा बिर्ला योजना किंवा बॉम्बे प्लॅन या नावाची एक योजना सुरू केली होती. 1944 मध्ये श्रीमान नारायण अग्रवाल यांनी एक योजना सुरू केली होती, जिला म्हटलं गेलं गांधी प्लॅन. आणि 1945 मध्ये मानवेंद्र रॉय यांनी जनता योजना सुरू केली आणि या जनता योजना ही कोणी केली होती, तर मानवेंद्र रॉय. 1950 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय योजना सुरू केली होती. MPSCनं विविध वेळेला या घटकावरती प्रश्न विचारलेत. ते असे आहेत: सर्वोदय योजना, गांधी योजना, टाटा बिर्ला योजना आणि मुंबई योजना. त्यानंतर या ठिकाणची असणारी मानवेंद्र रॉय यांची जनता योजना. ह्या योजना एका बाजूला दिलेल्या असतात आणि दुसऱ्या बाजूला त्याचे असणारे उद्गाते किंवा कर्ते दिलेले असतात आणि प्रश्न विचारलेला असतो जोड्या लावासाठी. म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा असणारा भाग आपण या ठिकाणी पाहिलाय. यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजेच पुढचा असणारा पंचवार्षिक योजनेमधली पहिली पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना. तर या ठिकाणी आपण पाहू की पंचवार्षिक योजनांच्या संदर्भात पहिल्यांदा पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी भारत सरकारने एक मंडळ स्थापन केलं. त्याला नाव देण्यात आलं नियोजन मंडळ. आणि या नियोजन मंडळाची जी स्थापना होती ती झाली होती 15 मार्च 1950 या दिवशी झाली होती. म्हणजे जर विचारलं नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली तर ती झाली 15 मार्च 1950 मध्ये. आणि या नियोजन मंडळाची म्हणजेच आर्थिक नियोजनाला सुरुवात आर्थिक नियोजनाची जी सुरुवात होती ती झाली 1 एप्रिल 1951 या दिवसापासून आर्थिक नियोजनाची भारतात सुरुवात करण्यात आली होती. याचाच अर्थ असा आहे की पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली 1 एप्रिल 1951 पासून झाली. यानंतर राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच असं झालं की भारतीय नियोजन मंडळाची स्थापना झाली. सुरुवातीला 15 मार्च 1950 पासून भारतानं नियोजनाला सुरुवातही केली. मात्र भारताची असणारी जी काही राज्य होती, जे काही केंद्रशासित प्रदेश होते, याला थेट असं नियोजन मंडळामध्ये स्थान नव्हतं, प्रतिनिधित्व नव्हतं. आणि यासाठीच राष्ट्रीय विकास परिषदेत त्याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी काय करण्यात आलं तर राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. आणि ही राष्ट्रीय विकास परिषदेची जी स्थापना करण्यात आली त्याची ती होती 1952 साली. 1952 साली याची स्थापना झाली. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल आर्थिक नियोजनाची सुरुवात 1951, नियोजन मंडळाची सुरुवात स्थापना 1950 आणि राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 1952 साली करण्यात आली. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की नियोजन मंडळ जे होतं ते सध्याच्या काळामध्ये अस्तित्वात नाही. कारण या ठिकाणी भाजप प्रणित सरकारने 2015 साली एक मंडळ स्थापन केलं ज्याला म्हटलं गेलं नीती आयोग.
आणि या नीती आयोगाची स्थापना जी झाली ती झाली 1 जानेवारी 2015. म्हणून साहजिकच आपल्याला लक्षात येईल की नियोजन आयोगाच्या जागेवरती जो आयोग तयार करण्यात आला ज्याचं नाव आहे नीती आयोग, जो सल्लागार स्वरूपाचा असा आयोग नेमण्यात आलेला आहे, ज्याचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. नियोजन मंडळाचे अध्यक्ष सुद्धा पंतप्रधान आणि नीती आयोगाचे सुद्धा अध्यक्ष हे पंतप्रधानच असतात. आता या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की नियोजन मंडळाने तयार केलेल्या ज्या काही योजना होत्या त्या एकंदर किती होत्या, तर भारतामध्ये 1 एप्रिल 1951 पासून सुरू झालेल्या अशा ज्या योजना होत्या त्या एकंदर 11 इतक्या पूर्ण झाल्या आणि पुढची 12वी जी योजना सुरू होती त्या 12व्या योजनेच्या काळातच नीती आयोगाची काय झाली, स्थापना झाली. म्हणजे पूर्ण अशा 11 योजना झाल्या होत्या. आता या योजनासुद्धा मध्ये काही ठिकाणी सुट्टी घेण्यात आली होती किंवा काही योजना ज्या होत्या त्या सरकार बदलल्यामुळे, युद्ध झाल्यामुळे या पंचवार्षिक योजना हे रद्द करण्यात आलं. मुळातच पंचवार्षिक योजना किंवा योजना आयोग किंवा नियोजन मंडळ हे असंविधानिक आहे. असंविधानिक अशा स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजेच ज्याला कायद्याचा आधार नाही, राज्यघटनेत त्याची तरतूद नाही, अशा स्वरूपाचं असणारं संवैधानिक अशा स्वरूपाचं हे मंडळ होतं आणि ते काही ठिकाणी काढण्यात आलं. त्यामुळे साहजिकच काही कालामध्ये याला सुट्टी देण्यात आली आणि अशा योजना ज्या झाल्या त्या एकंदर 7 योजना राबवल्या गेल्या, ज्यांना म्हटलं जातं वार्षिक योजना. वार्षिक योजना असं म्हटलं जातं. 1966 आणि ते 1969, 1966 ते 1969 हा जो योजनेचा कालावधी होता, या योजनेच्या कालावधीला म्हटलं जातं योजनेची सुट्टी. योजनेची सुट्टी किंवा त्याला म्हटलं जातं प्लॅन हॉलिडे, त्यालाच म्हटलं जातं प्लॅन हॉलिडे. मुळात ही नियोजन आयोग किंवा या पंचवार्षिक योजना कोणत्या देशावरून करण्यात आली याचं एक कारण होतं की पंडित जवाहरलाल नेहरू रशिया या देशाला गेले होते आणि रशियाचं असणारं नियोजन त्यांनी आर्थिकतेचं पाहिलं आणि त्याच्यावरूनच भारतामध्ये ही योजना तयार करण्यात आली होती. आणि म्हणून हे जे संपूर्ण रूपरेषा घेतली होती किंवा प्रारूप घेतलं होतं ते रशिया देशाकडून आपण स्वीकारलं होतं आणि ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ते भारतामध्ये पहिल्यांदा म्हणजे लोकसभेत मांडत असताना सुद्धा ते कोणी मांडलं होतं, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ते मांडलं होतं. आणि याची सुरुवात झाली होती 15 मार्च 1950ला नियोजन मंडळ आणि प्रत्यक्ष योजना राबवायला सुरुवात झाली 1 एप्रिल 1951. एकंदर 15 योजना पूर्ण झाल्या. 12व्या योजनेमध्ये नीती आयोगाची स्थापना झाली. 7 इतक्या वार्षिक योजना झाल्या. 1966-69ची जी योजना होती त्याला म्हटलं जातं योजनेची सुट्टी किंवा प्लॅन हॉलिडे असं म्हटलं जातं. तर नीती आयोगाची स्थापना झाली 1 जानेवारी 2015 रोजी. म्हणून आणि दुसरं महत्त्वाचं आहे, नीती आयोगाचं जे अध्यक्ष असतात ते नेहमी लक्षात ठेवायचे आहेत, पंतप्रधान असतात. आणि नियोजन मंडळाचे सुद्धा अध्यक्ष होते पंतप्रधान. ठीक आहे.